राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि राजकीय पक्षांनी कंबर देखील कसली आहे। मात्र सध्या माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू हा केवळ मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक या बिग 5 महापालिकांपुरताच मर्यादित असल्याचं चित्र दिसतं। या प्रमुख शहरांच्या रणधुमाळीमध्ये जळगाव असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा इतर महत्त्वाच्या महापालिका पूर्णपणे दुर्लक्षित होताना दिसतात। राज्याच्या विकासामध्ये प्रादेशिक समतोल राखण्यासाठी सर्वच महापालिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। मात्र प्रमुख शहरांवरील अतिलक्षामुळे इतर महापालिकांचे स्थानिक प्रश्न, उमेदवारांची तयारी आणि निवडणुकीची रणनीती यावर पुरेशी चर्चा घडतच नाही। राज्यामधील सत्ता समीकरणांवरती दूरगामी परिणाम करणाऱ्या या निवडणुकांमध्ये फक्त काही ठराविक महापालिकांवरतीच फोकस करणं म्हणजे राज्याच्या राजकीय आणि नागरी भविष्याच्या मोठ्या भागाकडे डोळे झाक करणं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी मेट्रो शहरांच्या पलीकडे जाऊन इतर महापालिकांमधील घडामोडींवरही प्रकाश टाकणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून राज्यातील संपूर्ण नागरी निवडणुकीचं एक संतुलित चित्र जगासमोर, जनतेसमोर जाणं महत्त्वाचं आहे। तर नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या विदर्भातील महापालिकांमध्ये सध्या काय तयारी आहे, तिकडचं नेमकं काय चित्र आहे हे जाणून घेणार आहोतच। तर सुरुवातीला या संदर्भातली चर्चा करण्याआधी विदर्भातील कुठल्या महापालिका आणि त्या ठिकाणच्या निवडणुका लक्षवेधी ठरतील ते आपण आधी पाहणार आहोत। तर विदर्भाचा आपण विचार केला तर त्यामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या महापालिकांवरती आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे। तर विदर्भामध्ये एकूणच नागपूर, ज्या ठिकाणी खरं तर नागपूर शहर हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं ओळखलं जातं, त्या पाठोपाठ येतात चंद्रपूर, अमरावती आणि अकोला। एकंदरीतच विदर्भातील चित्र हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। विदर्भापाठोपाठ जर आपण आता विचार केला तर वेळ येते ती म्हणजे मराठवाड्याची, कारण मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, लातूर आणि जालना या महत्त्वपूर्ण महापालिका आहेत, ज्या ठिकाणचं भवितव्य देखील कित्येक वर्षांनंतर ठरणार आहे आणि त्यांना देखील एक महापौर मिळेल, एक चांगली महापालिका मिळेल आणि महापालिकेपाठोपाठ तिथल्या सोयी सुविधा आणि समस्यांचं निवारण हे मराठवाड्यातही होणं तितकंच गरजेचं आहे। मराठवाड्याचा आपण एकंदरीतच सगळा आवाका पाहिल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या युतीच्या चर्चेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची तर जोरदार चर्चा सुरूच आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, कोल्हापूर, इचलकरंजी या महापालिकांकडे दुर्लक्ष होत असताना दिसतंय आणि त्यामुळे तिथे एकंदरीत वातावरण कसं आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत। पश्चिम महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर महाराष्ट्र